संघटनेचे गटनेते देवदास भाऊ कडू, तसेच रोहा नगरीचे उद्योजक मुकेश शेठ परमार, मी यासाठी सांगू इच्छिते की मी 2023ला ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस पहिला विषय जो काही मंत्रालयात चर्चेला गेला होता तो हा भुशीचा गावठाण सर्वे करणं किंवा सिटी सर्वे करणं हाच होता आणि त्याचा पाठपुरावा अण्णा करत होते आणि अण्णाच्या पाठपुराव्यामुळे आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत की आपल्याला आज सनद वाटप आपण या ठिकाणी करतो आहोत। मला या ठिकाणी सांगायला एक आनंद वाटेल की ज्यावेळेस आम्ही त्या गावठाण सर्वेचं कामकाज सुरू केलं त्यावेळेस लक्षात आलं की 1914-15 सालातलं हे ॲक्विजिशन आहे ॲक्च्युली गावठाणचं। टाटाने ही जी जागा होती 3 एकर 27 ती आपली गावठाणासाठी सोडलेली होती आणि तरीही इतक्या वर्षांमध्ये आपला सिटी सर्वे झाला नाही। हे निश्चितच एक खेदाची बाब होती की इतक्या वर्ष झाली आणि आपलं ते काम झालेलं नव्हतं। दुसरं मला यामध्ये एक नमूद करावं असं वाटतं की ज्यावेळेस 1935 मध्ये लोणावळ्याचा सिटी सर्वे झाला त्यामध्ये भुशीचं जे काही 122च्या लिमिटेशन मधलं सिटी सर्वे मधला गट होते त्यांना मात्र सिटी सर्वे झालेला आहे। मूळचे कार्ड 1 ते 19 इतके आहेत भुशीचे। त्यामुळे आपण ज्यावेळेस इथला गावठाणचं काम केलं त्यामध्ये आपण 20 पासून नंबर दिलेले आहेत। तर तुमच्या कदाचित लक्षात येईल की 20 नंबर आपल्याला आता इथं वाटप करताना मी 20 नंबरचं कार्ड पहिल्यांदा वाटप करणार आणि त्यानंतर पुढची सुरू होणार। त्याचं कारण हे आहे की आपलं जे काही जुना सिटी सर्वे आहे त्याची आपण 19 कार्ड सोडून आपल्याला 20 नंबर द्यायला लागलेला आहे कारण LGD कोड गावाला एकच असल्यामुळे आपल्याला नवीन नंबर देता येत नाही। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळतोय असं मी समजते या ठिकाणी की आपलं माझ्या हातून हे काम पूर्ण झालं। स्वामित्वामध्ये आम्ही जवळपास 148 गावांचं कामकाज केलेलं आहे मावळ तालुक्यामधलं स्वामित्व अंतर्गत ते झालं। परंतु पूर्णपणे नवीन जुना जो काही आपला गावठाणचा प्रकल्प होता सिटी सर्वे करण्याचा त्या पद्धतीनं केलेला आपण हे पहिलं गावठाण आहे आणि मी सर्व्हिसमध्ये लागल्यापासून पण हे पहिलं गावठाण आहे की आम्ही अशा पद्धतीनं करीत आहोत की पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनं। कारण आता 2 सर्वेमुळे आपण ते स्वामित्वामधनं केले पण हे पूर्णपणे आम्ही पारंपरिक पद्धतीनं केलेलं आहे आणि खूप डिटेल मायन्यूट आम्ही ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप यामध्ये आम्ही थोडा वेळ पण जास्त घेतला कारण परिस्थिती अशी होती की सिटी सर्वेच्या कुठल्याही पद्धतीनं चुका होऊ नये कारण आपलं जे गाव आहे ते इतक्या वर्षांचं जवळपास 110 वर्षांनंतर आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार महोदय सुनील शेळके, आमचे प्राणसाहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्याधिकारी उपाधीक्षक भूमी अभिलेख वाघमारे साहेब, कडू साहेब, सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही। आपण जर बघितलं तर भुशी डॅम हा साधारणतः मॅडमनी सांगितलं की साधारणतः 1917 सालचा हा विषय होता। याच्यामध्ये या गावची जागा 3 गोष्टींसाठी गेली, एक तर रस्त्यासाठी गेली, परत डॅम मध्ये गेली आणि त्याचबरोबर गावठाणसाठी साधारणतः 3.5 एकर क्षेत्र गेलं। हे गेलेलं क्षेत्र होतं ते या स्थानिक लोकांचं क्षेत्र गेलेलं होतं। परंतु जे गावठाण असतं ते गावठाण घोषित करणं आणि त्याचा सर्वे करून त्या प्रत्येकाला त्याची सनद देणं हे काम प्रलंबित होतं। आता सांगितल्याप्रमाणे हे काम जरी कागदावरती आपल्याला अवघड वाटत असलं तरी याच्या पाठीमागे 5-6 महिने आपण घेतलेले आहेत। त्याचं जाहीर प्रकटन करावं लागतं। जिल्हाधिकारी महोदय जे पूर्वीचे दिवसे साहेब होते त्यांनी ते प्रसिद्ध केलं आणि त्याची मोजणी झाली, सर्वे झाला, त्याच्यानंतर नकाशे तयार झाले। नकाशे तयार झाल्यानंतर हे काम करत असताना त्याच्यामध्ये 2 डिपार्टमेंट खास करून होते, एक तर मोजणी विभाग होता, त्याचबरोबर महसूल विभाग होता। तालुका स्तरावरचे हे 2
डिपार्टमेंट होतं, परंतु जिल्हा स्तरावरचे अधीक्षक भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत ही पूर्ण प्रक्रिया झालेली आहे। आज आपण या ठिकाणी सनद वाटप करत आहोत। खरोखरच अतिशय चांगली बाब आहे। आपण जर बघितलं तर येत्या 2-3 दिवसामध्ये दिवाळीचा सण सुरू होत आहे। आपल्याला ही दिवाळीची भेट गावकऱ्यांना मिळालेली आहे। याच्या पाठीमागं खरं जर पाठपुरावा कोणाचा असेल तर आमदार साहेबांचा खूप पाठपुरावा होता। ते म्हणजे कमीत कमी या विषयामध्ये मी आणि मॅडम प्लस आमचे प्राण साहेब यांना प्रत्येक वेळेस मला विचारायचे की अरे ते बुशीच्या गावठांचं काय झालं। आज तो दिवस आलेला आहे। आपण या ठिकाणी सनद वाटप करतोय। मी परत एकदा ज्यांनी या प्रकल्पामध्ये म्हणजे सनद तयार करणे, गावठाण घोषित करणे याच्यामध्ये ज्यांनी सहभाग दिला त्यांचेही आभार व्यक्त करतो। आमदार महोदयांचेही आभार व्यक्त करतो। आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि याशिवाय जे काही 2-3 विषयांना प्रलंबित आहे याच निगडीत असलेले ते आपण पुढे सोडवूया असा मी शब्द देतो। जास्त न बोलता थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। या मंगल दिनाच्या कार्यक्रमाचे शिल्पकार आपले मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके, सन्माननीय प्रांतसाहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब, सन्माननीय मुख्याधिकारी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ। खरं तर आज हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आपण मालक झालो। टाटाने या ठिकाणी धरण निर्माण केलं, कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही, कुठल्याही प्रकारचा परतावा दिला नाही, परंतु एका खासगी कंपनी करता आपल्या मालकीच्या जागा घेतल्या आणि आज त्या तलावामध्ये आपण मालक असून सुद्धा आपल्याला उभं राहता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याचं पुनर्वसन आपल्या ठिकाणी झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना आज सिटी सर्वेचे उतारे मिळणार आहे। माननीय आमदार साहेबांना माझी एक विनंती आहे की याच्यामध्ये मालकी हक्काचे नंबर टाकलेले आहेत, पण घरासमोरचं जे अंगण आहे हे महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे। म्हणजे आम्ही घरातून बाहेर पडलो की महाराष्ट्र शासन, तर त्या पद्धतीचं ज्याच्या वहिवाटीला ती जागा आहे ती आपण जर दिली तर ही दिवाळी अधिक गोड होईल। तर या नंबर जे टाकले त्याप्रमाणे आता बुद्धविहाराच्या समोरची जागा आहे तिथे महाराष्ट्र शासन आहे। आणि या ज्या सूचनेचा निश्चितपणाने जर विचार झाला असेल तर आनंदच आहे, नसेल तर त्याच्यामध्ये काय करता येईल का ते पाहिलं पाहिजे। एक रामनगरच्या सभागृहाचा विषय देखील माननीय प्रांत साहेबांकडे प्रलंबित आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की माझ्याकडं नगरपालिकेने प्रस्ताव दिला तर मी लागलीच त्याला एनओसी देतो, आमदार साहेबांच्या समोर सांगितले, तर तो देखील प्रस्ताव आपण करावा। मी पुन्हा एकदा खरं तर आमदार साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं की इतका प्रलंबित प्रश्न त्यांनी स्वतःच्या पाठपुराव्याने तो पूर्ण केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। सर्वांचे आभार मानतो, थांबतो। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, 1914 सालचा प्रलंबित विषय 2025 साली मार्गी लागतोय। जवळपास 111 वर्षानंतर सर्व ग्रामस्थ आपल्या राहत्या घराचे मालक झाले, त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे अभिनंदन। एकच सांगतो की मला 2-2.25 वर्ष ह्या उपविभागामध्ये काम करत असताना झाले। जे चालू विषय आहेत ते सहजासहजी पूर्ण होतात, परंतु 100 वर्ष 111 वर्षापर्यंतचे जे जुने कामं आहेत ते पाठपुराव्याशिवाय होत नाहीत आणि त्याच्यासाठी भक्कम असा पाठपुरावा मला तरी वाटतं की 2 वर्षामध्ये किमान 50 वेळा ज्याची विचारणा झाली असेल आमदार साहेबांकडून, तो विषय म्हणजे भुशी गावठाणच्या बाबतीमध्ये। तुम्हाला जरी तो विषय सोपा वाटत असला, सोपा नाहीये, अजूनही त्याची वाटचाल चालू आहे, परंतु आज तुम्ही मालक झालाय। आज रोजी त्याच्यामध्ये भविष्यामध्ये पण शक्यतो अडचणी येणार नाही, जरी आल्या तरी त्याचा दुसऱ्या कायदेशीर मार्गाने त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधता येईल।
परंतु जुने विषय सोडवण्यासाठी फार धमक लागते, पाठपुरावा लागतो आणि ते तुमच्या सर्वांचे, आपले सर्वांचे आवडते आमदार साहेबांनी ते या ठिकाणी करून दाखवले. आजच्या कार्यक्रमाच्या साठी त्यांच्या पाठपुराव्यासाठी खरोखर सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावे. भगवारे साहेबांनी सांगितलं बरेचसे विषय पेंडिंग आहेत. माझ्याकडे जेव्हापासून प्रशासक म्हणून चार्ज आला, बऱ्यापैकी जे नागरिकांनी मांडलेले प्रश्न आहेत, जे कामाचं स्वरूप आहे, काही कामात प्रपोज केलेले आहे, आमदार साहेबांनी काही कामं सांगितलेले होते, त्याचे ठराव बऱ्यापैकी घेतलेले आहेत. आजही कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर समोर खुर्चीवर बसून मी काही ठराव त्या ठिकाणी सही केले. ज्या ज्या गोष्टी जोपर्यंत माझ्याकडे प्रशासक म्हणून चार्ज आहे, ज्या ज्या विकास कामाची आवश्यकता आहे, खरोखर आवश्यकता आहे आणि जे आपल्या नगरपालिका फंडातून करणं शक्य आहे किंवा डीपीसीच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून जे करणं शक्य आहे ते 100% आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा आणि मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करू, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो, दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. भाग्यात अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा धाप पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी साठवून कोटी ठेवले. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडीला. आज या मला शेळके साहेब लागले आणि त्यांच्यानी आमची चिंता होती. 113 वर्ष झाली या गावाला इथं प्रस्थापित करून या पुशी गावाला पुणे आमची दखल घेतली नाही. चिकार लोकांना प्रयत्न केले, कुणी आमच्याकडे लक्ष केले नाही. ती चिंता आमची दूर त्यांनी आमची केली. त्याबद्दल त्यांचे स्वतःचे आम्ही उपकरून म्हणतो, स्वतःचे उपकरून. हा आणि त्यांचं आता हे भविष्य काळात आता वर्तमान सांगतो. आमच्या गावाची परिस्थिती अशी होती, आम्हाला गवत फाटी विकून पोट भरायला लागलं. नोकरी नव्हती, काय नाही. आमच्या गावात एक अडाणी माणूस इंजिनियर होता, इलेक्ट्रिकल इंजिनियर, तुकाराम मारुती चव्हाण. त्यांनी आम्हाला आमच्या गावातल्या तरुणांना कामाला लावलं. तिथून पुढे आमच्या हळूहळू आमची परिस्थिती झाली. आणि आता आमच्या गावाची परिस्थिती अशी आहे वर्तमान काळातली, की आज आमचे पोरं नातू आमची उच्च शिक्षण घेऊ शकले. आज आमचे काकात आणि तुमच्यासारख्या आमदारांच्या आम्हाला शिक्षण नाही. अडाणी माणसं सर्व्हिस करून रिटायर झालो आम्ही. हा इथपर्यंत आम्ही बोलून शाही माझे भाषण थांबवतो. वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यांनी या सर्व सनद किंवा प्रॉपर्टी कार्ड करता मुलाचा असं सहकार्य केलं असे आपले उपविभागीय अधिकारी सन्मान्य सुरेंद्रजी नवले साहेब, आपल्या मावळचे तहसीलदार सन्मान्य विक्रमजी देशमुख साहेब, भूमी अभिलेखच्या अधिकारी सन्मान्य पल्लवीताई पिंगळे, आपल्या नगरपालिकेचे चीफ ऑफिसर अशोकजी साबळे, व्यासपीठावरती उपस्थित रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते सन्मान्य सूर्यकांत वाघमारे साहेब, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते बापू सोनवणे, देवीदासजी कडू, माणिकजी मराठे, मुकेशजी परमार, परेशजी बडेकर, विलासजी बडेकर, लक्ष्मणराव बालेराव, रवीजी पोटपडे, आरोहीताई तळेगावकर, उमाताई मेहता, कमलजी मस्के, राजूभाऊ सोनवणे, अशोकजी सरदे, अतुलजी कदम, जीवनभाऊ गायकवाड, विशालजी मराठे, सर्वच वडीलधारी माझ्या माई भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, मी काल धनंजयला फोन करून सांगितलं की मला उद्या भुशीला जायचंय
भुशीतल्या मंडळींना भेटून सांग की उद्या मी ते प्रॉपर्टी कार्ड वाटायला सर्व अधिकाऱ्यांना घेऊन तिथे येतोय. धनुया बोर्ड लावून एवढी तयारी करील, तुम्ही सगळ्यांनी एवढी तयारी केली मला माहित नव्हतं. नाही तर मी पण जरा कपडे नवीन तयारी घालून दिवसभर त्याला आलोय. पण तुम्ही म्हणले की फक्त जायचं, प्रॉपर्टी कार्ड मंदिरात बसून सगळ्यांच्या हातात द्यायचं आणि निघून जायचं. परंतु प्रांत साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी, पिंगळे मॅडमनी सांगितलं की नाही आम्ही पण येणार आहे. आम्ही पण त्या ठिकाणी जाऊन वाटपा करता कशी प्रोसिजर आहे, किती दिवस लागले ही माहिती दिली पाहिजे. परंतु तुम्ही माहिती देत असताना बाबांनी जे सांगितलं की आम्ही 100 वर्ष उलटले, आमची जागा, आमच्या पूर्वजांची वडिलोपार्जित जागा एखाद्या प्रकल्पाला जाते आणि त्या जागेचा मोबदला काय केवढी मोल मिळेल तो मिळाला त्या काळात ते काही माहीत नाही. आज एका कुटुंबाची 10 कुटुंब झाली तरी सुद्धा आज आमचं घर स्वतःच्या नावावरती नाही. आणि ही शोकांतिका मागच्या 2019ला आमदार झाल्यापासून यांनी माझ्याकडे सातत्याने मांडली. स्वतः पाठपुरावा करत होते नगरपालिकेकडे, महसूल विभागाकडे, पुनर्वसन विभागाकडे, जे सांगतील तिथं जाऊन पाठपुरावा करत होते. परंतु आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळू द्या, आम्हाला आमचं घर नावावरती झालं पाहिजे ही स्वतःची मागणी करत असताना हे काम पुन्हा राहणाऱ्या मंडळींचं नाही तर या अधिकाऱ्यांचं आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझं देखील आहे. आणि त्यातून सातत्याने पाठपुरावा केला. टाटा कंपनीनं पुरावे दिले नाही बरेच दिवस आणि नंतर त्यांचं अग्रीमेंट, गावठाण सगळे पेपर मिळाल्यावरती खऱ्या अर्थानं वकील साहेबांनी आणि तिथून पुढे आम्ही पुनर्वसन मंत्री त्यावेळेला अनिल भाईदास पाटील साहेब होते. खरं तर त्यांनाही मी मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी टाटावाला तुमच्याकडचे अग्रीमेंट, तुमचे डॉक्युमेंट घेऊन या, नाही ते आमचे डॉक्युमेंट कशात लॉकरमध्ये, ज्या लॉकरला आहे त्या लॉकरला, पुढल्या लॉकरला आहे ते लॉकर खोला आणि ते डॉक्युमेंट द्या. मग त्यानंतर ते डॉक्युमेंट मिळाले, तो पुरावा मिळाला आणि त्यानंतर तहसीलदार साहेबांनी, पिंगळे मॅडमनी, भूमी अभिलेखच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि शेवटी प्रांत साहेबांनी यावरती शिक्कामोर्तब केलं. मला सांगायचं माझा उद्देश एवढाच आहे की हा पाठपुरावा करणं किंवा 25-30 वर्षापूर्वीचं जे काही शासन दरबारी निर्णय झाले हे परत उकरून काढणं आणि करणं हे देखील एवढं सोपं नसतं. परंतु थोडासा त्रास होता. आता त्या त्रासाच्या तुम्ही पण बघताय किती त्रास झालाय. पिंगळे मॅडम तुमची चौकशी लागली नसती पण आता ती माझ्यामुळे लागली. ते वर्षभर 6 महिने तुम्हालाही त्रास दिला, मलाही तुमच्यामुळे त्रास झाला. हे वडीलधारी मंडळी ज्यावेळेला घराबशी दाराबशी येतात आणि सांगतात की अण्णा ते आमचं प्रॉपर्टी कार्डचं काय झालं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरती निम्म माझ्या डोक्यात टेन्शन येतं. आणि परिस्थिती अशी होती की एक दिवस त्यांना सांगितलं तुम्ही आता माझ्या दारात यायचं नाही, आता मी प्रॉपर्टी कार्ड घेऊन तुमच्या दारात येणार आणि तो दिवस तुमच्या दारात का आलो तर हे तुम्हाला जो त्रास झाला किंवा मी कमी पडतोय असं तुम्हाला ज्यावेळेला जाणवलं त्यावेळेला मलाही कुठेतरी मनाला भेटणार तर मलाही कमीपणा वाटतो. आणि आपण स्वतःच जायचं, आपण स्वतः त्या मंडळीच्या दारात जायचं. आता मतं मागायला जातो तसं काम करून द्यायला पण आपण जायलाच पाहिजे ना. भुशीवाल्याला सांगतो तुम्ही सगळे मराठी एक व्हा आणि माझ्या मागे उभं राहा. त्यावेळेला भुशीच्या मराठी इथं दुसऱ्याला बूथ लावून देत नसतील तर मला त्याची जाणीव थोडीच पाहिजे. मी ते सांगितलं ना, मी ते सांगतोय. आता 2029 4 वर्ष बाकी आहेत हे जर तुम्ही माझ्यासाठी करता, तुम्ही जर माझ्यासाठी नाही आमचं गावात निर्णय झालाय अण्णाच्या मागं सुनीलच्या मागं उभं राहायचंय आणि जर तुम्ही सगळे मंडळी मला साथ देत असाल तर मी सुद्धा तेवढ्या तत्परतेनं काम केलं पाहिजे. काय ते
करताना मी कुणावरती उपकार केले असं कधी समजू नका, परंतु तुमचा अनेक वर्षाचा प्रश्न हा आज या ठिकाणी संपतोय. मगाशी पंचशील नगरमध्ये माझ्या आया बहिणींनी देखील माझं औक्षण केलं, मला विहारामध्ये घेऊन गेले. विहाराचे पेपर्स आहेत, मी देखील त्याचा फॉलोअप घेतोय. या 8 दिवसात क्लिअर केले जातील आणि दिवाळी झाल्यावरती विहाराच्या कामाला देखील सुरुवात केली. विहाराच्या कामाकरता मी आज जाहीर करतो, 40 लाख लागू द्या, 50 लाख रुपये लागू द्या, आणण्याची जबाबदारी ते काम पूर्ण करून घ्यायची नाही. तुम्ही कामाच्या बाबतीत चिंता करू नका, फक्त पाठपुरावा करणं किंवा त्याला वेळ जातो. आता लाडक्या बहिणी बऱ्याच बसल्यात, तर बहिणींमुळे थोडीशी आमची अडचण झाली. लाडकी माझी बहीण दर महिन्याला 20-22 कोटी रुपये मावळामध्ये घेऊन येते, ते आपल्याला काही मिळत नाही. 1200 रुपयांचा 20-22 कोटी रुपये मावळ तालुक्यात शासनाकडनं आज आपल्या माझ्या भगिनींना मिळत आहेत, त्याचा देखील आम्हाला आनंद आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानत असताना भुशीतील सर्व ग्रामस्थांना देखील सांगतो की येणाऱ्या काळामध्ये अजून इतरही काही कामं आहेत, त्या कामांच्या बाबतीत देखील तुम्ही चिंता करू नका. आधीची कामं नगरपालिकेच्या माध्यमातून, डीपीडीसीच्या माध्यमातून जेवढी मला करता येतील तेवढा करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करीन. आणि तुम्ही जी काय मला साथ दिली धनुकडे या, काळजी करू नको, आहेत ती पहिली माझ्या मागे का, मग तुला मग आधी तुला म्हणशील विषयाने माझ्याबरोबर तुला नको. माझा धनु पण आहे. आता उद्या नगरपालिका येते, साहेब आहेत, राजू भाऊ या, अजून कोण भाऊ सगळे तिकडे ताई बसली, आमची आरोग्य ताई आहे, ठीक आहे. पण मी तुमच्याकडं 5 वर्षात 2दाच मतं मागतो, तेवढीच फक्त मला द्या. 5 वर्ष बाकीचं तुमचं काय असेल ते काम करायला येतं, कारण मला काम करायचं असेल. तुम्ही खेडेगावाला पण सांगितलं, इथे सांगतो की काम करणारी माणसं जर असतील तर आपली कामं होतील, नाही तर पदं मिळवणारे असतील तर काही कामं होत नाही. 5 वर्ष कसे जातात हे कुणाला कळत नाही. अहो तुम्ही आज 5-6 वर्ष माझ्या मागे पळत होते, संपले, माझं वर्ष संपले, अजून 4 वर्षांनी परत यायचे बाबा. हे दिवसही एवढे झपाट्याने जात असतात, माणसाचा काळ जातो. तुम्हाला बाबांनी सांगितलं मगाशी, जेवढे वर्ष तुम्ही पिढ्या वाट पाहिली, 4 पिढ्या तुम्ही वाट बघितली बाबा, पण आज तुमच्या डोळ्यासमोर हे काम होते, याचं तुम्हाला जेवढा आनंद आहे तेवढं मला तुमचे आशीर्वाद मिळत आहेत, याचं मला देखील समाधान आहे. आपण दोन्ही मंडळी भुशी गावाचे एकोप्याने आजपर्यंत आहात. मानिक भाऊ, माझा विशाल आणि ग्रामस्थ, ह्या तिघांचं मेळ बसवायला जवळपास मला 6 महिने गेले. विशाल तुलाही सांगतो, माझं भगवंताला तोंड आहे, तुझ्या नावावरती जागा करणं किंवा तुझ्या कुटुंबाच्या नावावरती जागा करणं ही जबाबदारी माझी आहे. मी त्याच्यात कधी बदल होऊ देणार नाही आणि तुला ते क्लिअर करू नका. जर तुझ्या नावावरती, तुझ्या कुटुंबाच्या नावावरती जागा झाली नाही तर मी भुशीतही येणार नाही. हाही तुला मला शब्द आहे, विश्वास आहे तुमच्यावर, विश्वास आहे म्हणून मला आमदार केला. पण तुला मनात तुझ्या शंका येईल बाबा आता सगळ्यांना झालं, कारण का जर तू कोर्टात गेला असता, तुझ्या कुटुंबाचं कोणी कोर्टात गेला असतं, ते कोर्ट कचऱ्या करत अजून एक अख्खी पिढी गेली असती. तुम्ही जे सहकार्य केलं, तुम्ही मंडळींनी संमती दिली, जेवढं आम्हाला आहे, आमचं घर आहे किंवा आमचं तिथं वाटा आहे, वाटणारे साहेब, घराच्या पुढं पडगी किंवा अंगण ज्याचं प्रॉपर्टी घर झालं त्याच्या मालकीचं आहे, अजिबात काळजी करायची. पण गेल्याच नाही मालकीचा, हे मोकळं, हे तुमच्या गावात हे देवाच आहे. त्यामुळे इथंही चांगलं काम करा. मी उद्याच्या काळात तुम्हाला सर्वांचे जे 2-3 विषय आहेत तेही प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब ते तात्काळ त्याच्यावरती हिअरिंग घेऊन निकाली काढतील आणि तुमचा जो प्रश्न मार्गी लावतील. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागतो, परंतु आज तुम्ही आनंदाने या ठिकाणी सगळे भेटी घालून आलात, माझा आव्हान केलं. मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानून येत्या 20 तारखेला तळेगाव दाभाडे शहरात आपल्या तालुक्याच्या विकास कामांकरता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, अनेक मंत्रिमंडळाचे सहकारी भूमिपूजनाला येत आहेत. आपण देखील त्या कार्यक्रमाला आवर्जून या.
हेच निमंत्रण या ठिकाणी देतो आणि दीपावलीचे देखील आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहुणे आणि आपल्या मावळ विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके साहेब, आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री सुरेंद्रजी नवले सर, आपल्या तालुक्याचे आदरणीय तहसीलदार श्री विक्रमजी देशमुख साहेब, तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी पल्लवीताई पिंगळे मॅडम, श्रीयुत वाघमारे सर, लोणावळा नगर परिषदेचे अनेक माजी सदस्य, तसेच भुशी गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आज ज्या कार्यक्रमासाठी आमदार साहेब आणि सर्व अधिकारी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, ते काम किती किचकट होतं आणि त्यासाठी किती पाठपुरावा करावा लागला याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी आपणाला यापूर्वी माहिती दिली. आमदार साहेबांनी सुद्धा हे काम मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न केले ते सुद्धा आपणाला सांगितलं आणि सर्व ग्रामस्थांचं हे स्वप्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आज कशा पद्धतीने पूर्ण झाले याचा उल्लेख करून सर्वच अधिकाऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी आपणा सर्वांना शुभेच्छा दिल्या. आजच्या या कार्यक्रमाला सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची आपण जी संधी दिली त्यासाठी नगर परिषदेच्या वतीने आयोजकांचे व इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचे खूप खूप आभार, धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आज ज्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालात आणि जे घरकुलं किंवा जी जागा आपल्या मालकीची आज होते, तर त्या कामाचे सर्वस्वी श्रेय जे आहे हे केवळ आणि केवळ लोकप्रतिनिधींना आहे अशी आमची भावना आहे. कारण प्रशासनाकडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सद्यस्थितीमध्ये कामाचं खूप ताण आहे किंवा खूप काम त्यांच्याकडे आहे. बऱ्याचशा योजना शासनाच्या आहेत, त्याची राबवणूक केली जाते. त्याच्यामध्ये अनेक प्रायोरिटीचे विषय, प्राधान्याचे विषय हे बऱ्याचदा इच्छा असून सुद्धा मार्गी लागत नाहीत. परंतु आपला हा इतक्या वर्षाचा विषय जो आहे हा मार्गी लागला, त्याचं निव्वळ श्रेय जे आहे ते लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला आणि विशेषतः आमदार साहेबांनी त्यासाठी पर्सनली ज्या मीटिंग घेतल्या आणि प्रशासनाकडे जेवढा पाठपुरावा केला त्याला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आज जे हे काम झालेलं आहे तर त्या कामाचं निश्चितच श्रेय माननीय आमदार महोदय आणि त्यांना ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला त्या सर्वांचा आहे असं मी इथे सांगतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्रशासनाचे अधिकारी, आदरणीय आमदार साहेब, लोणावळा शहरातील अनेक लोकप्रतिनिधी, नगर परिषदेचे माजी सदस्य, भुशी गावठाण मधील सर्व आदरणीय प्रतिष्ठित सर्व नागरिक हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो. दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.